आता एक तुम्हाला कौटुंबिक भांडणातली गंमत सांगते. काल परवाचा विषय आहे माझ्या समोर आलेला. त्याची सविस्तर माहिती तर मी देईनच तुम्हाला, पण थोडा वेळ लागेल. वातावरण बघून त्याची माहिती देईन. तर कौटुंबिक भांडण, आता नात्यातलीच पोरगी केलती. पुरीच्या बापाची एवढी काय श्रीमंती नव्हती, गरिबाची पोरगी. बाप असं काम करून खाणारा, भोंदूगिरी करून खाणारा बाप. मग त्यानं पाहुण्याच्यातच पोरगी दिली. पुरीचं लग्न जमवताना पोराच्या हिकडले नको म्हणत होते. नंदेचं तर बिलकुलच म्हणणं नव्हतं. नंदेनं तर सरळ सांगितलं होतं की पोरगी लय उर्मट वाटती बरं का, नका करू ती पोरगी. मग सांगून पण पुरीची जी म्हणजे त्या पोराची जी आई होती, त्या आईच्या नात्यातले लोक होते. मग आईच्या आईनं म्हणजे त्या पोराच्या आजीनं ती थोडा केला आग्रह, मानले. म्हणजे लांबूनच्या मावशीनं ते आग्रह केला की आपल्या नात्यातलीच पोरगी आहे, म्हातारपणी सांभाळील, चांगला आहे. पोरग बी नको म्हणत असताना आईच्या हट्टामुळं पोरानं त्या पुरीबरोबर लग्न करायला तयार झाला. लग्न जमल्यानंतर मग ते साखरपुडा वगैरे असतो. अहो साखरपुड्यालाच त्या पोराला कपडे घेतले, इतवर बाह्या जमायचे कपड्याच्या. कपडा हलका असू देत, पण कमीत कमी शिवणावळ सुद्धा नीट घेतली नाही. म्हणजे बाप एवढा नालायक होता त्या पुरीचा. मग घेतले. मग सगळे म्हणले त्यांना कपडे तरी तुम्ही नीट शिवायचे, येणारे सगळे पाहुणे रावळे साखरपुड्याला. त्यावेळेला बाप काय बोलला माहितीये का? नाही त्या पोराच्या बहिणीनं केलं. मग सगळे हसायला लागले त्या बापावर. म्हणजे निर्लज्ज बाप होता थोडक्यात. सगळे हसायला लागले. बहिणीनं काय केलं म्हणले. बहिणीनं काय केलं? बहिणीला कपडे शिवलेत का? बहीण माप द्यायला होती का? बहीण माप घ्यायला होती का? त्या बिचारीवर कशाला म्हणले? ती तर तिच्या सासरी आनंदात खुशाल संसार करते, कशाला तिच्यावर नाव घालताय? तुमची चुकी झाली, मान्य करा की. बरं, मग हुंडागुंडा काय थोडासा दिलता वाटतंय, जास्त काय हुंडागुंडा नव्हता. सत्य घटना आहे ही, काय म्हणजे काल्पनिक नाही. मग थोडासा हुंडागुंडा. लग्न पोराच्या छिकडं. जेवढा त्या लोकांनी हुंडा दिला का, तेवढ्या अवलादी लग्नाला आल्यावर खाऊन गेल्या बरं का, खाऊन गेल्या. मग लग्न खूप थाटामाटात केलं. कारण दुसरे त्या पोराच्या नात्याच्याच कुणाचं तरी लग्न होतं. त्यामुळं ती दोघांनी एकत्रित लग्न करण्यामुळं लग्न एवढं मोठं केलं, थाटामाटात केलं. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पोरगी घरात आली. घरात आल्यावर पुरीनं इतिजातीला माहेरी गेली. तर इतिजातीला माहेरी गेल्यावर त्या पुरीनं काय प्लॅनिंग करावा? घरचेली काय सांगितलं माहिती आहे का तिच्या? की माझा दीर मला डोकं चोळ म्हणतो, टकलं चोळ म्हणतो आणि दीर पापिष्ट आहे. म्हणजे ही पुरगी किती नालायक होती बघा. हिचे विचार किती गलिच्छ होते. म्हणजे हिच्या मनात दीराविषयी पाप आलं, पण तिनं आरोप लावले दीरावर. म्हणजे चाडखोर पुरगी. आणि मग दीरावर आरोप लावल्यानंतर हे नंदेच्या नवऱ्याच्या कानावर गेले ह्या गोष्टी की असं. मग नंदेच्या नवऱ्यानं नंदेला सांगितलं की अगं तुझा भाऊ असं म्हणला, म्हणले भाऊजाईला तुझ्या, बरोबर आहे का? मग त्या नंदेला राग आला. नंदेनं भावाला, ज्या भावाला म्हणजे त्या दिराला, तिच्या त्या पुरीच्या दिराला आणि नंदेच्या भावाला समोर घेतलं. तर मग त्यानं सांगितलं काय असा विषय काय नव्हता म्हणले, मी म्हणलो पण काय कुठलं पापिष्ठेनं नाही की बाबा माझ्या बहिणीसारखे आहे म्हणून मी डोक्याला थोडं तेल चोळ म्हणलो. आणि ह्याच्यात काय वाईट नाही, आपण आपल्या भावाच्या डोक्याला तेल चोळत नाही का? मग त्या पुरीला बोलल्यानंतर त्यावेळेला तिनं माफी मागितली. मग माफी मागितली घरात. मग त्यावेळेला तिचा नवरा एवढे तिचे लाड करायचे की खेडेगाव होतं बरं का. खेडेगावात गाऊन वगैरे घालत नव्हते लोक, नावं ठेवतात म्हणून. पण नवऱ्यानं तिच्या कुठलाही विचार केला नाही. बायकोला आपल्या गाऊन आणून दिले. आजूबाजूचे लोक, हिनं डायरेक्ट गाऊन घातला आणि पाण्याला गेली. आता पाण्याला गेल्यावर आजूबाजूचे लोक त्या नवऱ्याला, सासूलाच नावं ठेवायला लागले की आपण मराठी लोक आहेत, आपली काही संस्कृती नाही असं गाऊन फिवून घालणं. तरी सुद्धा त्या पुरीच्या नवऱ्यानं विचार केला नाही बरं का. अजिबात विचार नाही केला की काय लोक बोलायचे ती बोलू दे म्हणला. मी आणलेत ना तुला, तू बिनधास्त घाल. टिकलेच्या पाकिटापासून तो आणून देत होता. पण ह्या पुरीला नांदायचं नव्हतं. कदाचित हिचं माहेरी काहीतरी असणार, हिला सारखं माहेरी पळायची गुढी. का तर तिला मग तिनं पहिलंच सांगायचं असते ना की बापाला माझं लग्न नको करू, माझं इकडं असं आहे, मी काही तिथं नांदणार नाही. बरं, मग नवरा लय लाड करीत होता. तरी बी तिनं थोडे ह्याच्यावरून वाद करायची, माहेरी पळून जायची. माहेरी 4-4 महिने राहायची, यायचीच नाही. माहेरी 4-4 महिने राहायची, यायचीच नाही. तरी पण नवरा सहनच करायचा, सासू सहनच करायची की बाबा जगतमाशा नको. पण ही पोरगी काही सुधरतच नव्हती.
आणि बापानं तर कसलंच काही केलं नाही तिला कधी. माहेरी गेली तर कधी बाप सोडायला इकडे येत नव्हता सासरी. माहेरी गेली तर कधी तिला एक साडी सुद्धा घेत नव्हता. म्हणजे एवढ्या खालच्या दर्जाचे ती लोक होते, खूप खालच्या दर्जाचे नाही. आणि मी ही सांगण्याचं कारण का सांगू का, आपण वेळोवेळी ना पुरीची साईड घेतो आणि सासरच्यांना नावं ठेवतो, पण काही जगामध्ये असे पण लोक आहेत, ही सांगण्यासाठी मी ही व्हिडिओ करत आहे. तर मग तिनं ती सारखंच माहेरी जायची. मग काही दिवसानंतर ती प्रेग्नेंट राहिली. मग प्रेग्नेंट राहिल्यानंतर पण असं म्हणली की मला सासरी बघत नाहीत लोक, दवाखान्यात नेत नाहीत, मला असं करतेत तसं करतेत. मग तिनं नंदेपाशी घराने केलं. नंदेनं स्वतः तिच्या सासरी आणलं त्या पुरीला. सासरी आणून तिचं चेकअप केलं, टॉनिकच्या बाटल्या, औषधं, गोळ्या सगळं दिलं. आता एवढं सगळं देऊन सुद्धा त्या पुरीनं सासरी तिला पुन्हा सोडल्यानंतर नंदेनं स्वखर्चातून सगळं केलं आणि सासरी सोडलं. मग सासरी सोडल्यानंतर तिनं ना टॉनिक पिलं नाही, औषध गोळ्या खाल्ल्या नाहीत, बेड खाली टाकल्या. मग बेड खाली त्या औषध गोळ्या टाकल्या. मग डिलिव्हरीच्या वेळेस ती बाळ पोटामध्येच मेलं, कारण तिनं काही नियम पाळले नाहीत. औषध गोळ्या म्हणजे तिला ती बाळच नको होतं. मग ती बाळ पोटामध्ये मेलं. आणि पोटामध्ये मेल्यानंतर तिच्या आईबापांनी येऊन दोष शेवटी सासरच्या लोकांना सांगितलं की तुम्ही गोळ्या औषध केलं नाही, तिला दवाखाने केले नाहीत, म्हणूनच बाळ पोटात मेलं. कोणत्या पुरीच्या आईबाप येऊन सासरच्या लोकांना भांडले. पण ज्या वेळेला मग त्या पुरीच्या सासूनं दाखवलं की माझ्या पुरीनं तिला तिच्या सासरी नेऊन औषध गोळ्या आणल्या होत्या, टॉनिकच्या बाटल्या आणल्या होत्या, बघा म्हणली तिनं ही सगळं बेड खाली ठुलं, तिनं ही काही खाल्लं नव्हतं, तिनं सगळं मुद्दाम करते. तरी पण त्या पुरीचा बाप ऐकायला तयार नाही, कारण एखादा आडमुठा असतंय ते असतंय. जी बेअक्कल असतात ना त्यांना काडीची अक्कल नसती, त्यांनी स्वतःच खरं करून गेले. बरं मग ती झालं. मग ती झाल्यानंतर नंदेनं काही दिवस त्या पुरीला, तरी सुद्धा त्या बापानं माहेरी घेऊन गेला नाही की बाबा आपल्या पुरीचा नवा जन्म झालाय, डिलिव्हरीत म्हणजे एवढं लिकरू वारलं, एवढं नाही, माहेरी नाही नेलं. शेवटी नंदेनं 4 दिवस तिला इकडं आणलं की बाबा तिला थोडं दुःख झालेलं आहे, समाधान मिळावं. मग नंदेच्या हिथं तिनं काही दिवस राहिली. मग पुन्हा सासरी गेली. सासरी गेल्यावर बी सारखं ती पुरगी कशाहून ना कशाहून सासूशी भांडायची, नवऱ्याशी भांडायची सारखं, आणि सारखंच माहेरी पळायची, सारखंच माहेरी. फक्त सासरी 1-2 महिने राहायची आणि माहेरी पळायची. मग असंच काही 1-2 वर्ष गेले. 1-2 वर्ष गेल्यानंतर दुसरं लिकरू पोटामध्ये राहिलं. मग दुसरं लिकरू राहिल्यानंतर सासरच्या लोकांनी सगळ्यांनी खूप काळजी घेतली, सगळं केलं. पण तिच्या माहेरच्यांनी तिला बघत सुद्धा नव्हते का, काहीच नाही, फक्त तिला भडकवायचं काम माहेरचे लोक करायचे. मग डिलिव्हरीला गेली की ती सासरी, डिलिव्हरीला सासरी गेली, मुलगी झाली. डिलिव्हरीला सासरी गेली, मुलगी झाली. आता मला सांगा, जर त्या पुरीला मुलगी झाली, मुलगी झाल्यावर सासरी सोडायला तिच्या माहेरच्या लोकांनी यायला पाहिजे का नाही गाडी फिडी घेऊन? अजिबात कुणी आलं नाही. अहो 1 महिना व्हायच्या आत त्या पुरीनं लिकरू उचललं आणि बस स्टँडवर येऊन बसली. आणि इकडं नवऱ्याला फोन केला की माझे आईबाप मला भांडायले तर मला सासरी यायचंय, मला तुम्ही न्यायला या. तो बिचारा नवरा तिला न्यायला गेला तिथं बस स्टँडवर. बस स्टँडवरून महिन्याच्या आजचं लिकरू, मला सांगा ती लिकरू केवढं असतंय ना. त्या तिच्या माहेरच्या लोकांनी ना पाळणा दिला नाही, खेळणा नाही ना, त्या लेकराला एक ड्रेस सुद्धा घेतलेला नाही. मग नवरा जाऊन आपलं घेऊन आला. मग मला सांगा 2-3 महिन्याचं लिकरू झालं, 3-4 महिन्याचं झालं असेल किंवा 4-5 महिन्याचं. 4-5 महिन्याचं लिकरू झालं की बरोबर आणि ह्या पुरीनं नवरे बरोबर भांडणं खेळले आणि लिकरू सासरीच ठेवलं आणि माहेरी निघून गेली. मग तिचं हे सत्र कंटिन्यू चालू होतं. तिचं हे जी सत्र होतं, 4-5 महिन्याचं लिकरू असतानापासून लिकरू इथंच ठेवायची सासरी. मग त्या लेकराला त्या पोराची आई सांभाळायची, ती पोरगच सांभाळायचं. आणि हिनं सारखं माहेरीच असायची, सारखं माहेरी 4-5 महिने जायची, राहायची. आणि मग जेव्हा हिला यायची इच्छा झाली की मग नवऱ्याबरोबर भांडायची, मला न्यायला या, काही कारणं काढायची आणि भांडणं खेळायची. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हे तिच्या बापाला दिसत नव्हतं का, तिच्या आईला दिसत नव्हतं का, तिच्या भावाला दिसत नव्हतं का? तरी सुद्धा ती लोक त्या सासरच्यांच्या चुका काढतात. मग झालं का लिकरू कसलंच त्या लेकराला, म्हणजे त्या जी पुरगी जन्मली त्या पुरीला ना नीट खायला प्यायला देत नव्हती ना, काही नाही. त्या पुरीची कधी इनीफणी केली नाही, म्हणजे तिच्या शाळेत कुठले कार्यक्रम असले कधी तिला नट्टाफट्टा करून लावत नव्हती. त्यामुळं लहानपणापासून त्या पुरीच्या डोक्यात बी आईविषयी राग बसत गेला. आज आता पुरगी मोठी झाली, पुरगी मला वाटतंय 10-12 वर्षाची काहीतरी पुरगी झाली. आता तिला आईचं तोंड बघायची सुद्धा त्या पुरीला इच्छा नसते, एवढं म्हणजे तिच्या डोक्यात राग आहे. मग एवढं सगळं करत एवढंच नाही, ती जी बाई होती ना, तर तिनं गावात नातेवाईक होते नवऱ्याचेच,
तर नातेवाईकाकडे जवळचे पैसे चोरून ठेवायचे 2-2, 3-3 हजार आणि मग ती पैसे घ्यायची आणि माहेरी निघून द्यायची. खायची सासरी, प्यायची सासरी, कपडे सासरचे लोक, माहेरच्या लोकांनी कधी तिला साडी सुद्धा घेतली नाही. पण इकडं काम केलं ना तर त्या कामाचे पैसे, दुधाच्या म्हशी होत्या, त्या दुधाच्या म्हशीचे डेअरीतले आलेले पैशाची सगळी कारभारीन तीच होती ना. सासू नवरा काय बघत नव्हता, म्हणत पण नव्हता. आता सासूच्या पैशातून घरबार चालायचं, नवऱ्याच्या पैशातून. मग हिच्या मागं पडलेले जी पैसे असतात ती तिथं शेजाऱ्याचे ठेवायची, गावातल्या पाहुणीचेत, आणि ती पैसे घेऊन आणि 1 नंबर खोटं बोलायची आणि ती पैसे घेऊन मग माहेरी द्यायची. मग असे गेले. आता पोरगी 10 वर्षाची होईपर्यंत गेले. हिचा हीच खेळ. माहेरी गेली की ना त्या पुरीला फोन करायची नाही, बाई चांगली आहे का तू, कशी का, कसलीच नाही. मग आता मला वाटतंय 8 दिवस झाला असेल, आता पालखी होती का, पालखी म्हणजे ह्याची आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, त्याच्या आधी कधी तिनं माहेरी गेली ती. आता मला सांगा, डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून माहेरी गेली. सासरी डोळ्याचं ऑपरेशन होत नव्हतं का हो? होतं ना, होतं. तर गेली मुद्दाम माहेरी गेली की तिनं 8-10 दिवस फोन केला नाही. आता बापाकडं फोन आहे, भावाकडं फोन आहे, 8-10 दिवस फोनच केला नाही. 10 दिवसानं नवऱ्याला फोन केला, ती बी आधार कार्ड पाहिजे. मला सांगा, नवरा नाराज होणार का नाही ह्या गोष्टीवरून? की सारखंच हिनं 1-2 महिन्याला जाऊन माहेरी राहायची. आणि खरं म्हणजे तिचा मोठा दीर आहे ना, तो खूपच चांगला आहे. काही वेळा नवरा म्हणला ना तिला माहेरची लई गुढी आहे, सारखंच माहेरी पळती, मी कुठवर निस्तरू, मी नाही आणणार, तर तो मोठा भाऊ त्याला समजून सांगायचा, भांडायचा आणि ह्या भाऊजाईला घेऊन यायचा. वेळोवेळी नंदेनं स्वतःच्या आईला भांडायची की भाऊजाईला काय नको बोलत जाऊ, तिचा संसार आहे, करू दे, तिला काय वाटुळं लांबुळं करायचंय करू दे, तिला जसं राहायचंय तसं राहू दे, तू स्वतःवर शब्द येईल असं काय करू नको. तिनं स्वतःच्या भावाला भांडायची की जाऊ दे बाबा, तुझी जन्माची साथीदार आहे, बायको आहे, कशाला काय म्हणतो. काही झालं, तिच्या आईबाप तर कधी काय म्हणजे कधी देत घेत नव्हते, काही नव्हते. ती किती जरी आजारी पडली, एकदा तर एवढी आजारी पडली, मरता वाचली, तिच्या सासरच्या लोकांनीच बघितलं, पण आईबाप साधं तिला बघायला सुद्धा आले नाही तर दारापर्यंत, अजिबातच नाही. आईबाप हिला शून्य विचारतात, फक्त भांडणं लावायचं काम करतात म्हणजे. आणि मग हिनं तरी पण सारखं आईबापाचीच पळायची, सारखंच. आणि मेन म्हणजे मला सांगा, आपण म्हणजे आपण एका नवरीची बायको आहोत, मान्य आहे, हिनं माहेरी जायची आणि माहेरवरून तिकडल्या नातेवाईकात बघत फिरायची, नातेवाईकाकडे फिरायची आणि काय सांगायची की नाही त्यांचं ऑपरेशन केलं म्हणून गेलते. मला काय म्हणायचंय, ऑपरेशन केलंय, तुला माहेरी गेल्यानंतर तिकडं जायचंय, तर तू एक फोन करून नवऱ्याला सांगू शकते ना की अहो माझ्या अशा नातलगाचं ऑपरेशन केलंय आणि मला बघायला जायचंय तिकडं, मी जाते बघायला. विचारू नको, पण सांगू शकते ना. जाऊ का म्हणून विचारू नको, पण सांगू तर शकत होती ना की मला जायचंय नातेवाईकाकडं. अजिबात सांगत नव्हती. कसलंच तिकडं गेलं की इकडं फिरत बसायची, पण सांगायची नाही. मग एकदा दीपावळी होती गेल्या वर्षीची, आणि दीपावळीला आपण असंच भांडणं खेळून निघून गेली गपचूप, इकडं सांगितलंच नाही. भांडणं खेळले आणि माहेरी निघून गेली. मग माहेरी गेल्यानंतर ननंद दीपावळीसाठी माहेरी गेली. ननंद माहेरी गेल्यानंतर भावाला आईला विचारलं काय झालं, त्यांनी सांगितलं असं असं. मग समजून सांगितलं नंदनं, जाऊ दे, शेवटी काय कोण कुणाला नवरा बायको चुकलेले नसतेत. ननंद म्हणली मी स्वतः जाऊन घेऊन येते म्हणली तिला. भाऊ तर नाहीच म्हणत होता. भावानं तर एवढं सांगितलं तिला इथं आणलं तर मी इथं राहणार नाही, तरी सुद्धा ननंद ऐकली नाही. नको राहू जा म्हणली, पण माहेरी बरं नसतंय वाटत म्हणली, उगाचच तिच्या बापाच्या इज्जतीचा कचरा होईल. मग तसं म्हणून ननंदनं 4 व्हीलर घेऊन गेली स्वतःच्या पोराला घेऊन. आणि मग 4 व्हीलर घेऊन जाऊन तिथं प्रेमानं 2 गोष्टी तिला बी समजून सांगितल्या, तिच्या आईशी बोलली आणि तिला इकडे घेऊन आली. पण ज्या वेळेला ननंदनं तिकडं चालली आणायला तिला, आणि तिला फोन केला भाऊजाईला की आज मी तुला घ्यायला येईल म्हणली, 4 व्हीलर घेऊन उरकून बस. त्यावेळेला नंदला आणि भाच्याला हिनं काय सांगितलं माहिती आहे का, की मी असं मावशीच्या गावाला आलेली आहे आणि मावशीचं ऑपरेशन झालंय, आणि तुम्ही, नंदला म्हणते, तुम्ही भावाला म्हणजे तुमच्या भावाला म्हणजे तिच्या नवऱ्याला तुम्ही सांगू नका. आता मला सांगा, कोणत्या तरी नंदला बरं वाटेल का की आपली भाऊजाई आपल्या भावाला फसवते? कारण भांडणं खेळून तिकडं राहते माहेरी 10-10, 15-15 दिवस, 2-2, 4-4 महिने, आणि तिकडं गेल्यानंतर भांडणं खेळून तिकडं गेल्यानंतर तिथून ती तिसरीकडेच कुठंतरी असते. तर ही आपल्या भावाच्या संसारात असं व्हायलेलं कोणत्या तरी बहिणीला बरं वाटेल का? नाही. मग त्या भाच्यानं आणि नंदेनं सांगितलं भावाला की आम्ही तर आणायला चाललोत, पण ती तिथं नाही कुठं. तर भाऊ म्हणला मला काही घेणं देणं नाही, ती तूच म्हणली होती ना असं तूच तू बघ म्हणला. तर ती माहिती आहे का, ती बाई म्हणजे ती भाऊजाई
त्या नंदेला बी शिव्या घालत होती आणि इतक्या घाण शिव्या घालायली की कशाला सांगायचं भावाला म्हणून. भाच्याला बी शिव्या घालायली. जो भाचा आईपेक्षा जास्त जीव लावत होता मामीला, त्या भाच्याला सुद्धा शिव्या घातल्या की कशाला सांगायचं. अगं बाई, चुरून ठेवणं तुझ्या खानदानात असेल पण त्या नंदच्या नसतं. कारण अशा मग तू तिकडं काही लपडे पण करशील आणि सांगशील की सांगू नका भावाला. कोणती तरी बहीण कशी गप्प बसेल. मग सगळं समजून सांगितलं. हिथं आईला त्या नंदेनं स्वतःच्या आईलाच झापलं की होऊ दे, काय वाटोळं करायचंय ती करू दे, तिला जसं वागायचंय ती वागू दे, तू फक्त त्यांच्या यात बोलू बी नको आणि काय म्हणू बी नको. भावाला बी समजून सांगितलं. आणि तिची पुरीला तर हिनं सारखंच म्हणजे त्या पुरीला बरं बघतच नव्हती. त्यामुळं पुरगी कधी म्हणजे जास्त ती आईला बोलतच नव्हती, म्हणजे तिच्या पुरीच्या आईला. मग तेवढं झालं. मग नणंद दीपवाळीला गेलेली नणंद नंतर गेली पालखीत झाल्यानंतर काहीतरी शेताचे विषय होते म्हणून, शेती भावाच्या दोन्ही भावाचे काहीतरी वडिलाच्या नावावरच्या शेतीचे विषय होते म्हणून नंतर नणंद माहेरी गेली. तर त्यावेळेला तर तिथं ती भाऊजाई नव्हती बी. मग त्यानंतर त्याच्यावर नणंद गेली रक्षाबंधनला, तर त्या पण वेळेला भाऊजाई तिथं नव्हती बी. आणि मग आत्ता काय 2-4 दिवसाखाली मग विषय कसा झाला, नणंद तर तिकडं गेलेलीच नव्हती, पण त्या भाऊजाईनं पुन्हा काय केलं माहिती आहे का, डोळ्याचं ऑपरेशन करायला म्हणून गेलेली कधी आकाडात गेलेली. तिनं आत्तापर्यंत काय सासरी आली नाही. का तर म्हणे नवरा तिथं बघायला का आला नाही. मला सांगा, इथं ऑपरेशन होत होतं तरी हिनं इथं ऑपरेशन केलं नाही. आणि जर तिकडं गेल्यावर हिनं नवऱ्याला फोनच करत नाही, तिच्याच माहेरचे माणसं नवऱ्याला नको त्या घाण शब्दात बोलतात, साधं बी विचारत नाहीत, तर नवरा तिथं दारात कसा बघेल. मग तिनं इकडंच यायचं असतं ना. मग तो विषय झाला. आणि तो विषय झाल्यानंतर मग ज्या वेळेला नणंद गावाकडे गेलती तेव्हा तिच्या आईला फोन आला. फोन आल्यावरती भाऊजाईला बोलली पण की बाबा मस्करीत बोलली वाटतंय, आता नको येऊ मग राहा. पुन्हा बोलली पण कधी येतीच, ये लवकर. तर येते की असं तसं म्हणली, येणार आहे, येते पिते, ती विषय झाले. मग त्यानंतर ती काय आलीच नाही. मग मला सांगा, आता आखाड कधी होता, श्रावण महिन्याच्या आधी आखाड असतो. आखाडापासून तिनं आत्तापर्यंत काय सासरी आलीच नाही. मग बापाचा फोन यायचा. बाप तिथं बाजूच्या लोकांपाशी काय म्हणायचा की काय तिकडं तरी जाऊन उपयोग आहे, तिथं बी तिला करूनच खायचंय, काय 1.5 एकर शेती नाही त्याला, तिथं बी करून खाणार आहे, मग माहेरीच करून खाल्लेलं काय वाईट आहे, असं कोण त्या पुरीचा बाप म्हणायचा. आणि बापच नाही तर पुरीनं तर कुठं म्हणे कंपनीत काम फिम तिकडं बघून माहेरी राहायचाच विचार होता. मग मला काय म्हणायचं, ह्या पुरीला जर माहेरी राहायचा विचार होता ना, तर हिनं तसं नवऱ्याला सांगायचं, सासूला सांगायचं, मला काही नांदायचं नाही, मी माहेरीच राहणार आहे. उगाचच विनाकारण वादतंटे कशाला. मग परत हिनं आली. आता आल्यानंतर कोणता बी नवरा, कारण सोडायला ना भाऊ आला नाही ना कुणीच नाही, ही एकटीच वाहनानं आली. एकतर 6-7 महिने आलीच नाही, नंतर एकटीच वाहनानं आली. वाहनानं आल्यानंतर ना भाऊ सोडायला नाही, काय नाही. मग नवरा म्हणला असेल तुझा भाऊ फिऊ सोडायला आलेला नाही, तू माघारी जा, राहू नको. तिच्या अंगाला कुणी स्पर्श पण केलेला नाही, कसलंच हात पण लावला नाही. फक्त नवरा तसा म्हणला, हिनं लगेच भावाला फोन लावला. भावाला फोन लावल्यानंतर भाऊ असा धमक्या द्यायला ना की तू आता इकडे येऊन दाखव, तुला मी असा करतो तसा करतो. कुणाला? मेहुण्याला, म्हणजे आपल्या बहिणीच्या नवऱ्याला. नको त्या अपशब्दात भाऊ शिवीगाळ करायला लागला. मग आता वातावरण ह्यानं संसार बहिणीचा आशेनं टिकणार आहे का? जर बहीण खरंच नांदावी वाटत असेल तर समोर बसून मिटवणं, प्रेमानं मिटवणं, बोलणं गरजेचं असतं. पण नाही, भावानं घाण शिव्या फिव्या द्यायला चालू केल्या. मग आता भावानं शिव्या दिल्यानंतर सख्या भावानं तर सोडा, तो व्यक्ती फक्त लग्नाला आल्याला तिच्या ओळखीतला कोणतरी तो फोन करून विचारतो की तुम्हाला, म्हणजे त्या सासूला विचारतो फोन करून की तुम्हाला जमीनच किती आहे, जमीन काय कसं आहे, सगळ्या चौकशा. मग बाकीची जमीन काच विकली तुम्ही असंच का केलं. आता जो फक्त लग्नाला येणारा व्यक्ती जर फोन करून विचारायला लागला तर मला सांगा, कोणते तरी सासरचे लोक का गप्प बसायचं आणि गप्प कसे नाही. आपण प्रत्येक वेळा काय म्हणतो की सासरचेच लोक त्रास देतात, अन्याय करतात, पण काही ठिकाणी बाया बी एवढ्या बाजिंद्याने नासके, त्यांचे पहिले 17 लपडे असतात आणि मग त्यांना सासरी नांदायचं नसते. तर बायांनो, तुम्हाला जर खरंच सासरी नांदायचं नसेल तर एखाद्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं करायच्या आधीच आपल्या बापाला सांगा. कारण तुम्ही पोराच्या बी आयुष्याचं वाटोळं करताय, तुम्ही बी लग्न करून तुमच्या बी आयुष्याचं वाटोळं करताय. सरळ बापाला सांगून टाका की मला काही लग्न करायचं नाही. आणि मग तो विषय झाला. मग आता
तिकडला फोन चालू असताना त्या पुरीची म्हणजे नंदेच्या आईनं फोन केला नंदेला की असं असं ती लोक बोलायलेत ही. मग ननंद म्हणली मला फोन नंबर दे, मी बोलते त्यांच्याशी काय असेल ते. मला सांगा, जर भावाचा संसार मोडत असेल, भावाला हाणायला मारायला कोण शिवीगाळ करत असेल तर कोणत्या बी बहिणीचा जीव तुटतोच. बहीण विचारणारच ना की बाबा का असं म्हणून. मग आईनं नंबर दिलाच नाही, कारण आईला वाटलं उगाच आपल्या मुलीला कुणी वाईट नको बोलायला. पण त्या नंदेनं मग तिच्या भावाच्या पोराकडून, मोठ्या भावाच्या पोराकडून नंबर घेतला. आणि नंबर घेतला कुणाचा माहिती आहे का? भाऊजईचा. आता भाऊजईला फोन लावल्यानंतर तो फोन भाऊजईनं नाही उचलता फोन उचलला, पण त्या भाऊजईनं भावाच्या, तिच्या स्वतःच्या भावाच्या हातात फोन दिला. मग भावाच्या हातात फोन दिलेस इकडून ननंद काय बोलली की अशी माझी भाऊजई कुठं आहे, भाऊजईला फोन दे. तर तो तुम्ही कोण बोलताय म्हणलेस, नंदेनं सांगितलं की मी अशी बोलते म्हणून, तिची ननंद बोलते भाऊजईला. तर काय काम आहे? मग काय काम म्हणलेस, झालं बोलत बोलत त्यांची बाचाबाची झाली. तरी पण तो खोटे आरोप करतो की मारलं ना असं केलं, म्हणजे दोघाची बाचाबाची झाली. आता बाचाबाची झाल्यानंतर मग काही दिवस गेले आणि तो काय म्हणतो की तुम्ही तुमचं बघा, तुम्ही इकडं कशाला तोंड घालताय आणि तुम्ही तिकडून ह्यांचा संसार चालवणार का. तर आता हा किती भाऊ मूर्ख आहे. मग हा बहिणीचा संसार मोडणार का? बहिणीला 6-6 महिने ठेवून घेऊन. ह्याला दिसत नाही का आपली बहीण सारखंच भांडणं खिळून माहेरात आहे. आणि भावाचा संसार बसावा म्हणून ननंद विचारायली तर हा काय म्हणतो की तुम्ही तुम्ही तिकडून संसार चालवणार का. बरं ती सांगती मी संसार नाही चालवत, दोघाचा संसार बसला पाहिजे. पण तो भाऊ बी एवढा मूर्ख आहे, ऐकायलाच तयार नव्हता. आता मी ती सविस्तर नावासहित सांगतेस तुम्हाला, पण त्याच्यासाठी 7-8 दिवस थांबा. सविस्तर नावासहित गावासहित मी सगळंच सांगणार आहे. मग तो विषय झाला. मग ह्यानी काय केलं माहिती आहे का, तर त्या पुरीचा दीर तर बाजूलाच राहतो. ननंद तर वर्ष जातच नाही, माहेरी जातच नाही का, तर ती तिच्या व्यापात असते. आणि मग झालं हे ना, मग त्या पुरीच्या दिरानं, मोठ्या दिरानं फोन केला त्या पुरीच्या भावाला. तर मग ती पुरीच्या भावाला त्या दिरानं काय सांगितलं की उद्या या, उद्या आल्यानंतर आपण समोर बसून मिटवू सगळे विषय. मग तसं सांगितल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, तो भाऊ फुल दारू पिला. दुसऱ्या दिवशी येण्यापेक्षा, याने दिशाभूल केली की आम्ही येतो उद्या म्हणून, पण दुसऱ्या दिवशी येण्यापेक्षा ती त्याच दिवशी आला. का तर त्या पुरीचा नवरा आजारी असतो, त्याच्यात ताकद नाही अंगात. मग त्यावेळेला तिचा मोठा दीर घरी नव्हता, म्हणजे त्या पोराचा मोठा भाऊ घरी नव्हता. त्यांनी सांगितलं आम्ही येतो दुसऱ्या दिवशी, पण ही त्याच दिवशी आले आणि गच्चीला धराधरी. का तर त्याच्यात ताकद नाही, आजारी असल्यामुळं त्याच्या अंगात ताकद नाही. आणि त्याची बायको पण नको त्या सासूला. आता नंदेला बी शिव्या द्यायची काय गरज होती, घाण दारात बसून. ज्या बाईला नांदायचंय ती बाई असं शिव्या देऊ शकते का? नाही. आणि मग घाण शिव्या द्यायला चालू केल्या. आणि मग ज्या वेळेला तिनं माहेरवरून साड्या घ्यायला, बॅग भरायला म्हणून घरात आली, घरातलं मला वाटतंय काहीतरी म्हणजे कॅश होती ठेवलेली, ती पण घेऊन गेली. आणि खायचं प्यायचं कुठं, सासरी खातपेत होती. आणि अकाउंटला आलेल्या लाडक्या बहिणीचे जे पैसे होते, मग त्यांनी येऊन भरपूर तमाशा घातला. जाता जाता पोलीस स्टेशनला गेले. आणि त्यावेळेला त्या नंदेच्या आईनं फोन केलता बरं का. त्यावेळेला ननंद म्हणली होती की आई मी पोलिसाला पाठवू का. पण जी गावातली 4 माणसं समजस असतात, त्यावेळेला ती 4 माणसं फोनवर बोलली. आणि ती माणसं काय म्हणले की नाही कशाला उगाच पोलीस केस, कशाला पोलिसाला पाठवती. म्हणली आता काय करू नको, आम्ही आलो इथं तर मिटवून टाकू. म्हणून तिनं मग त्यावेळेस पोलिसाला फोन नाही केला. पण ह्या लोकांनी काय प्लॅनिंग केली, जाता जाता पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनला जाऊन केस करून गेले. मग कुठंतरी पोलिसाला ह्या केसमध्ये काही तथ्य दिसलं नाही म्हणून ह्यांनी काय प्लॅनिंग केला. मग त्या गोष्टीला 9-10 दिवस गेले मध्ये. मग ह्यांच्या लक्षात आलं की पोलिसांनी तर ह्यांना बोलवलं नाही, आतमध्ये टाकलं नाही सासरच्या. आता पोलिसांना जी गोष्ट खोटी आहे तिथं पोलिस कसं काही विनाकारण कुणावर तरी आरोप करतील. मग पोलिसांनी तर मग ह्यांनी नंतर जाऊन मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये केस केली. आता केस करत असताना नावं कुणाचे दिलेत माहिती आहे का, नंदेचं, मोठ्या दिराचं, जेणेकरून ननंद वर्ष माहेरीत जात नाही. मोठ्या दिराचं, जेणेकरून तो दीर त्यांच्यापासून राहिला बाजूला आहे, फक्त वाद तंटे लागले तर तो मिटवायला असतो. त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. परत सासूवर, नवरेवर अशा म्हणजे केसमध्ये नावं दिलेली आहेत. का तर कुटुंबामध्ये ती त्रास देतात म्हणून. आता त्यांनी नावं दिले,
पण ज्या वेळेला ह्याने पोलीस स्टेशनला जाऊन केस करायच्या आधी तिच्या स्वतःच्या अकाउंटचे, म्हणजे तिनं सासरी राहून जी कमवलेले पैसे नवऱ्यानं तिचं अकाउंट खोलले, तिच्या नवऱ्यानं तिचं अकाउंट खोलले, तिच्या अकाउंटमध्ये जी लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले त्याच्यातले 11,000 रुपये काढल्याला मेसेज आला. जर ही माहेरात राहिली, हिनं जर माहेरात आहे, तर मला एक सांगा 11,000 रुपये काढून हिनं बापाला देऊ कसं काही शकते? बापाला बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही, बापाला पैसे दिले. आत्ता मग पोलिसांनी जेव्हा फोन केल्यानंतर मग नंदेला सांगितलं तिच्या भावानं की असं असं फोन आलाय पोलीस स्टेशनचा. मग नंदेनं पोलिसाला फोन लावून बोलली सगळ्या विषयावर. तो विषय नाहीच आहे, पण आत्ता ननंद काय करणार आहे माहिती आहे तुम्हाला? तर मी सांगते. कारण नंदेचं जे ननंद सर्व्हिस करते तिथलं पंचिंग कार्ड असतात, पंचिंग केलं जातं आणि तिथलं तिचं थंबचं पंचिंग आहे, म्हणजे डायरेक्ट मशनीतलं पंचिंग आहे. तर ननंद गेल्या 1 वर्षात कुठंही गेलेली नाही, कंटिन्यू कामावर होती. त्यामुळं तिनं माहेरी गेलीच नाही. तर नंदेनं त्रास दिला, ही ती केस ही तिनं चुकीची केली, नंदेचं नाव देऊन तिनं खूप मोठी चुकी केली. आत्ता मग ह्या पंचिंग कार्डवर पंचिंग असल्यामुळं तिथं पोलिसाला 1 नंबरची ती बाई नालायक दिसती आणि तिनं तिच्या आईबापाच्या दबावाखाली येऊन नंदेवरचं नाव दिलं. हे ती ननंद तिथं सिद्ध करणार. पण ननंद फक्त आता सिद्धच नाही करणार, तिची फक्त एवढंच सिद्ध करून नाही बसणार की तिनं केस केली, तर आता उलट केस ननंद तिच्यावर करणार आहे. कारण नंदेला पोलीस स्टेशनला जायला यायला ती खूप लांब राहते, जायला यायला तिला 5-6 हजार लागतात. ती 5-6 हजार दिले पाहिजे. तेच नाही, तिची हेळसांड होणार त्या नंदेची, तिच्या कामावर तिची रजा पडणार. मग तिला पर डे किती पडतो नंदेला, त्या पर डेच्या हिशोबानं जेवढे दिवस रजा पडली तेवढे दिवस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आबरू नुकसान झालेली आहे केस करून, त्या आबरू नुकसानीचा दावा ननंद टाकणार. आणि आता नंदेनं असं ठरवलेलं आहे की ननंद तिच्यावर, आणि हा मेन म्हणजे नंदेनं न्यूजवाले पण तिथं बोलवले तर बरं का, जिथं केस ननंद आता समोरासमोर तिला घेणार आहे आणि काय त्रास नंदेनं दिला हे पुरावे सहित मागणार आहे. आणि ती खोटं जर निघलं तर परत ननंद केस करून, आणि बापाच्या भडकवण्यावरून जी भाऊजाईनं केस केलेली आहे, तर आता ननंद क्रॉस केस तिच्यावर करणार आहे. कारण नंदेकडं क्लिअर सगळे पुरावे आहेत की तिनं कामावरून फक्त पहिल्यांदा आणायला जी गेली ती दिपवाळीत, भाऊजाईची तिची दिपवाळीत भेट झाली. त्यानंतर शेतीचं काहीतरी प्रकरण होतं, त्यावेळेस ननंद फक्त तिथं 2 दिवस राहिली होती. तर 2 दिवस राहिली, तर त्या 2 दिवसामध्ये ननंद घरी नव्हती, डॉक्युमेंट्स जमा करण्याच्या राडेत बाहेरच होती. त्यानंतर आत्तापर्यंत त्या ननंद भाऊजाईची गाठ भेटच नाही. कारण ज्या वेळेला ननंद रक्षाबंधनला गेली त्यावेळेला तिथं भाऊजाई हजरच नव्हती. ननंद परत आत्ता कोणता सण होता, हां रक्षाबंधनच होतं वाटतंय आत्ता, तर त्यावेळेला जर तिथं भाऊजाईच हजर नव्हती, तर ननंद तिला त्रास करते, ही कसं काय बरं शक्य आहे? आणि राहिला प्रश्न दिराचा, तर दीर पण आता आत्ताच नाही तर गेले कित्येक वर्ष झालंय, जसं त्यांचं लग्न झालं तसं त्या बाईनं घरात येऊन घरच फोडलेलं आहे. गेलं कित्येक वर्ष झालं दीर बाजूला आहे. आणि मधी पण जी शेताच्या वाटण्या करायचा विषय निघण्याचं कारण बी ती बाईच होती. त्या बाईनं नको नको त्या शब्दात मोठ्या दीराला बोलली होती. मग जर दीर बाजूलाच राहतो तर त्रास द्यायचा संबंधच येत नाही. आणि आता ती ननंद त्या भाऊजाईला पण, मोठ्या भाऊजाईला सांगणारच आहे की तिच्या नवरीची पण हेळसांड केली केस टाकायची. कारण कसं आहे, ती ननंद ती जे घराणं आहे पूर्ण घराणं कायद्याला मानणार आहे, संविधानाला मानणार आहे आणि कायद्याला धरून चालणार आहे. आता जे काय होईल ते कायद्यानंच होणार आहे. आणि जरी मोठ्या दीराने केस माघारी घेतली, तिच्या नवऱ्याने केस माघारी घेतली ना, तरी जी ननंद आता केस करणार आहे ती केस ननंद माघारी घेणारच नाही. आणि त्यामध्ये नंदेचा यायचा जायचा खर्च, तिचं बुडलेल्या कामाचा खर्च, आणि समजा जरी ती म्हणली ना की फोनवर ननंद आईला भावाला भडकवते,
तर पहिली गोष्ट म्हणजे तिची नणंद 2-2, 4-4 महिने फोनच करत नाही. आणि जरी फोन केला तरी वेळोवेळी नणंद ही भाऊजाईचा कैवार घेऊन आईला भांडलेलेच रेकॉर्डिंग निघतील. आईला भांडलेलेच ना, ती भावाला फोन करत नाही ना आईला फोन करत नाही. आणि जर कधी तिनं स्वतः नाही, तिकडून जरी तिच्या आईचा फोन आला ना, आई जरी काय सांगायली की ही बाई असं वागायली तसं वागायली, तरी नणंदनं वेळोवेळी आपल्या आईलाच दापलेलं. आणि नणंद आता तेच शिम, कारण गेले कित्येक वर्ष झालं तिची नणंद एकच म्हणजे जी 2 शिम वापरती, ती दोन्ही शिम जवळजवळ 14-15 वर्ष झाले वाटतंय ती शिम वापरती. तर ती दोन्ही सिम सायबर म्हणजे त्या कंपनीमध्ये देऊन त्या कंपनीतून आईशी बोललेले सगळे रेकॉर्डिंग काढणार आहे आणि बरोबर कायद्याचा खुट्टा ही मारणार आहे. कारण विनाकारण कुणाची बदनामी करणं किंवा विनाकारण आरोप करणं सोपं नाही, कारण आता डिजिटल दुनिया निघलेली आहे. सगळं खरं काही बाहेर येत असतं. आणि आत्ता मला सांगा, ज्या वेळेला नंदेनं जर असं पाऊल उचललं तर कुण्या भावात जाणार आहे तिला आणि तिच्या आईबापाला. म्हणून बायांनो एकच सांगते, कुठल्याही गोष्टी करताना विचार करून करा. उगाच सासरचे माणसं आहेत म्हणून कुणाचे बी नावं द्यायचे, कुणावर बी केस करायचे आणि कुणाला बी काही बोलायचं नका वागू असं.